गाइज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी एक्सप्लोर करणार आहे विसापूर फोर्ट. तर विसापूरला जाणारा जो रूट आहे तो सेमच आहे ज्या रूटने आपण लोहगडला गेलो होतो. सो मी इथले सीन्स जास्त घेत नाही, डायरेक्ट भेटूया गडाजवळ. हरवण्याचे चान्सेसच नाहीत, कारण की प्रत्येक बाजूला त्यांनी मार्क्स करून ठेवलेत. जसे की हे. तर हे दोन मित्र भेटलेत जे आपल्याला रस्ता दाखवतात. चला चला लवकर. तर गाईज बघू शकता, आपल्याला इथे वॉटर टँक दिसतंय. तर गाईस, आपण एवढा रस्ता कव्हर केला अजूनपर्यंत आणि आपल्याला जायचं तिथे. तर चला. तर फायनली गाईस, मी गडावर पोहोचलोय. लोहगडवाडीच्या मागच्या बाजूने या रूटने आपण आलोय. तर बघू शकता गाईस, तर आपण आलोय गडाच्या टॉपवर. हा आहे गडाचा टॉप व्ह्यू. आज एक्सपेक्टेड होतं की आज पाऊस येईल, पण पाऊस नाही आज. सो आज आपल्याला खूप काही एक्सप्लोर करता येईल. तर बघू शकता गाईस, खूप छान असा व्ह्यू पाहायला मिळतोय आपल्याला. तर गाईज, जो माझा लास्ट व्लॉग होता लोहगडचा,
त्याचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून पूर्णपणे लोहगडचा व्ह्यू दिसतो. तर हा आहे लोहगड. तर ही बाजू आपण एक्सप्लोर केली. आता आपण जाऊयात त्या साईडला मंदिराकडे. तर आज वर्किंग डे असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे गडावरती. जास्त लोक नाही दिसत आहे तिकडे. या साईडला तर मी पूर्णपणे एकटाच दिसतोय. कोणीच दिसत नाही या साईडला. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. तर आता आपण जाऊयात हनुमान मंदिराकडे. त्या साईडला आहे तिकडे. चला. बघू शकतात इथे 2 मोठे मोठे वॉटर टँक्स दिसतात. आय थिंक आधीच्या काळात इथे वॉटर स्टोर केलं जात असेल. हो यार, खूप मोठं आहे विसापूर. तर गाईज, इथून आहे महादेव मंदिराकडे जाण्याचा रस्ता. सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.